ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अव्हेरू संपाद ज्ञानम च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. बसलेल्या सर्वांना एक विनंती आहे. बसलेल्या सर्वांनी माझ्यासोबत एक श्लोक म्हणा जो तुम्हा सर्वांच्या पाठात आहे. सर्वांनी म्हणा. गुरुर ब्रह्मा गुरुर 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 तस्मै श्री गुरवे नमः. बरोबर एकादशी असल्यासारखंच म्हटलं ना. एकादशी सारखंच म्हटलं पण एवढं चांगलं फराळाचं झाल्यावर असं वाटत नाही एवढ्या हळू म्हणायला पाहिजे बरं का सरपंच साहेब. गोड हा सर्वांनी जोरात. गुरुर ब्रह्मा गुरुर गुरुर तस्मै. असू द्या. तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक हे पायावरे. मन निळू भरायचं म्हणायचं आहे. राहो निरंतर. ते मनुष्य ज्ञान लगेच प्रगट करतो नाही का. बघा लगेच म्हटलं या वार करे. चांगलं आहे ते. मस्तक हे पायावरी राहो निरंतरी संतांच्या. जय जय श्री राधारमण. वद्य पक्ष आहे म्हणून ना. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर. अपरंपार है शक्ति तेहारी अपरंपार है शक्ति तेहारी तुम पर रीझे अवध बिहारी तुम पर रीझे अवध बिहारी. भक्ति भाव से ध्याऊ तो है कर दुखों से पार पवन सुत. पवन सुत बिनती बारंबार. हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञानसिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय
वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे तद्वत ज्यांच्या येण्याने या नाशिक प्रांताला एक पारमार्थिक वैभवत्व मिळालं ते मधुरात वैती कोटीतील उच्च साधू एक वितराग संत गुरुनाम गुरु सद्गुरु श्री संत निवृत्तीनाथ भगवंतांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो. पंचक्रोशीतील सर्व भगवदनुरागी वैकुंठवासी महात्म्यांच्या चरणाला स्पर्श करतो आणि उपस्थित असणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे येतो. अभंगाकडे येण्या अगोदर वक्त्याच्या अर्ध कर्तव्यानुसार वक्त्याने असे भाऊ वक्त्याला सुद्धा काही शास्त्राने नियम घालून दिलेले आहेत. मी तर असं म्हणेल बाकीचा कुठल्याही व्यासपीठावरचा वक्ता असेल त्यालाही नियम आहेत, पण सध्याचे नियम सर्व धाब्यावर बांधलेली आहेत असं पाहायला मिळतं आपल्याला. माझी भाषा तुम्हाला कळेल. आता मुळात सगळे व्यासपीठावरचे नियम मी बोलायला नाही पाहिजे हा विषय, पण माझं वय याच्यावर कमी पडतं, माझा अधिकार कमी पडतो. पण माझं असं आहे आपलं म्हणजे पाठ केलेली कॅसेट वाजवायची नाही आहे आपल्याला, जे इथं अनुभवाने येईल तेवढंच बोलायचं, बाकी काय नाही. काय आहे वक्ता कोणाही व्यासपीठावरचा असो त्याला शास्त्राने नियम दिलेले आहेत. जसं कीर्तनकार जर श्रोत्यांचा नियम सांगत असेल, कीर्तनकार जर टाळकऱ्यांचा नियम सांगत असेल आणि कीर्तनकार जर श्रोत्यांचा सर्वांचा नियम सांगत असेल तर कीर्तनकाराला सुद्धा शास्त्राने काही नियम दिलेत. काय नियम आहेत? वक्त्याचे नियम आहेत, 40 नियम आहेत. त्या वक्त्याला 40 नियमामध्ये बोलता आलं नाही, वेळ कमी असेल तर त्याने 4 भागामध्ये बोलावं. ते 4 भाग असे आहेत: प्रतिज्ञा, प्रस्तावना, प्रतिज्ञा, परिहार, प्रस्तावना आणि विशदीकरण. या 4 भागामध्ये शास्त्राने बोलावं, वक्त्यांनी बोलावं असं शास्त्र सांगतं. पण आता सध्या वक्ते कुठे निघालेत? काही एकनिष्ठ असणाऱ्या वारकऱ्यांना मला सांगायची गरज नाही आहे. काय आहे, एक प्रमाण दिल्या जातं वक्त्याकडून, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होणी येईल जन्मा. श्रोत्यांनो, कीर्तनात बडबड करू नका, बोलू नका, वक्ता सांगतो. असं जर तुम्ही बोललात तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये बेडूक व्हाल. पण एक बोलू का, मुळात हा नियम वक्त्याचाच आहे, हा नियम श्रोत्याचा नाहीच आहे. वक्त्याचा म्हणजे संत वाङ्मयाविरहित, शास्त्राविरहित, पुराणाविरहित जो कोणी कीर्तनी बडबड करेल तो बेडूक होणी जन्मा येईल. हे तुम्हाला कळालं असेल जर तुमचं रक्त शुद्ध असेल तर, बरं का. रक्त शुद्ध असल्याशिवाय या गोष्टी कळत नाहीत. कुठेही काहीही बोलणं, कुठेही कशीही बडबड करणं हा वक्त्याला नियम नाहीये. वक्त्याने सुद्धा नियमात बोललं पाहिजे. पण या आद्य कर्तव्यानुसार वक्ता म्हणून मी उभा आहे, मीही सुद्धा 4 भागामध्ये बोललं पाहिजे. एक अत्यंत पारमार्थिक वैभवाने परिसंपन्न असणारं सुंदर गाव, ग्रंथपदस्पर्शाने संत पावन विचाराने परमपवित्र झालेल्या आपल्या मौजे पाडे या गावामध्ये अनेक वर्षापासून सुरू असणारा हा भव्य दिव्य नाममहोत्सव. या नाममहोत्सवामध्ये एक उपांत्य सेवा, जागराची सेवा, मागणीची सेवा माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे आलेली आहे. ज्यांच्याकडून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली ते समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, जय बाबाजी भक्त परिवार, मौजे पाडे तथा आमचे सन्मित्र. आळंदीमध्ये एका कालामध्ये आम्ही राहत असताना ज्यांनी मृदंगाचे एक अत्यंत इंद्रोवादिंग मृदंग जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा या न्यायाने इंद्राच्या देवतेला प्राप्त करून घेऊन आपल्या परिसराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव नेलं. ते आदरणीय आमचे सन्मित्र ज्यांच्यामुळे येण्याचं सद्भाग्य लाभलं ते माझेच नावबंधू हरिभक्तपरायण अमोल महाराज पेल महाले महाराजांमुळे इथं येण्याचा एक सुंदर योग आहे. खरं तर आज कीर्तनाकरता उपस्थित असणारे नेहमी सदैव आमच्या विदर्भाचे गळ्यातले ताईत असणारे वंदनीय रामायणाचार्य गुरुनाम आमचे गुरुजी वंदनीय ढोकबाबांनी ज्यांच्यावर अतूट प्रेम केलं आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच कीर्तनकारांना वाटतं की आपल्या कीर्तनाच्या साथीला ते असावेत. आमच्या सर्व नवोदित कीर्तनकारांचे भाऊ म्हणून वंदनीय रोहिदासजी मते महाराज कीर्तनाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या नाशिक परिसराचं सर्वाचं वैभव आहे ते. इकडून वंदनीय उपस्थित असणारे आमचे गुरुबंधू आदरणीय भास्कर महाराज इगतपुरीकर महाराजांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. इकडून त्यांची सुंदर कीर्तन सेवा आपण ऐकली आहे. आणि ऑलराऊंडर अष्टपैलू नाही का, हां ऑलराऊंडर नाही का. सध्या भारताच्या टीममध्ये अशाच हार्दिक पांड्यांसारख्या प्लेयरची गरज आहे बरं का. वंदनीय हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज नाडे आहेत, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. इकडूनही बरीच वारकरी आहेत गावातील, पंचक्रोशीतून आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या विनेकरी बाबा, हार्मोनियम असणारे बाबा, कॅमेराचार्य, साऊंडाचार्य सगळ्यांच्या चरणारविंदी एकदा पुनश्च भावाने त्रिवार भावाने अभिवादन करतो. माझ्यासोबत मला इथपर्यंत आणलेले अकराळा निवासी सर्व ग्रामस्थ, सर्व आमचा मित्रपरिवार. फार मोठी मागे मध्यंतरी एक भागवत कथा त्यांनी मोठ्या नियोजनामध्ये केली.
एक सुंदर भागवत कथा आमची अकराळ्याला मे महिन्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भाऊ पार पडली. फार मोठं भव्य दिव्य नियोजन केलं होतं अकराळेकरांनी. सर्व अकराळेकरांच्या चरणावर परत माझ्यावर प्रेम करणाऱ्या आंबेगाव असतील, जानोरी असतील, शिवणई असतील, बरीच काही मंडळी आलेली आहे ज्यांचे चेहरा ओळख आहे. या सर्वांच्या चरणारविंदी मी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. एकाग्र होऊ नये का विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग माफ करा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. या अभंगामधून कधी नाथ महाराजांचे अभंग जास्त सेवेला नसतातच म्हणून ते असं येते. आज अनुषंगाने शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. बऱ्याच जवळजवळ वारकऱ्यांच्या परिचयातला सुपरिचित असणारा हा अभंग आहे. आता या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी या अभंगाची प्रस्तावना तुमच्या समोर सांगतोय. वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित नियम आहेत. मॉनिटर द्या बरं का दादा, स्ट्रॉंग जरा. वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित नियम आहेत, लिहिलेले नाहीत पण ते नियम पाळले जातात. म्हणजेच पहिल्या दिवशी कीर्तनाला कोणता अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कशावर निरूपण करावं, तिसऱ्या दिवशी काय विवेचन करावं, चौथ्या दिवशी काय चिंतन मांडावं, पाचव्या दिवशी कशावर समारोपण करावं, हा नियम प्रत्येक वक्त्याला शास्त्रांनी घालून दिलेला आहे. तसा काल्याच्या आदल्या दिवसाचाही कीर्तनकाराला काही नियम आहेत. काय नियम आहेत तर काल्याच्या आदल्या दिवशी कीर्तनकारांनी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा असा एक नियम आहे. बरेच प्रकरणातील अभंग आहेत, स्वानुभूतीपर आहेत, आत्मपर आहे, कथापरक आहे, करुणापरक आहे. त्यातला एक मागणीपर संत प्रकरणातील अभंग आहेत. त्यातलं एक मागणीपर प्रकरण आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतं की आपण काल्याच्या आदल्या दिवशी मागणी देवाला केली पाहिजे आणि त्याच मागणीच्या स्वरूपात उद्या काल्याचा प्रसाद घेतला पाहिजे. म्हणजे 6 दिवस आपण जी भगवंताची साधना केली त्याचा समारोप म्हणून आज देवाला काहीतरी मागितलं पाहिजे आणि तोच मागण्याचा प्रसाद उद्या काल्याच्या स्वरूपाने घेतलं पाहिजे असा एक संप्रदायाचा दंडक आहे. कुठेही लिहिलेलं नाही की मागणीपर प्रकरणातीलच अभंग घ्यावा, पण जुने कीर्तनकार पूर्वसुरींनी ही सगळी नियम पाडलेत म्हणून ती नियम आपल्याला पाळावी लागतात. त्यातलाच नियम आहे मागणीपर. कारण काय आहे, गीता माऊलीचं एक वचन आहे, यद्यत आचरती श्रेष्ठ सत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. तुम्ही ओवी सांगितली नाही असं म्हणू नये म्हणून ओव्या सांगतो. ज्ञानोबारांच्या त्याच्यावरच्या गोड ओव्या आहेत. मार्गी अंदा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी हागा ऐसे जरी न कीजे. आपण मोठ्यांचं आचरण का करावं, कारण मार्गी अंदा सरिसा पुढे देखनाही चाले दैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरून. याची सैद्धांतिक ओवी आहे. एथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. इथं मोठी मोठी लोक जी करतात तीच आचरण लहानांना करावे लागते. म्हणून मोठ्या मोठ्या कीर्तनकारांनी मागणीपर प्रकरणातील अभंग काल्याच्या आदल्या दिवशी घेतलेत म्हणून आपल्याला सुद्धा तेच घ्यावे लागतात. चला, आजच्या अभंगामधून शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या पुढे प्रेम सुखाची एक विलक्षण मागणी करतात. प्रेम मागतात. खरं तर या जगाला सध्या प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे साहेब. या जगाला प्रेम सांगितलं पाहिजे. खरं तर माझं कीर्तनच आज प्रेम नावाच्या शब्दाशी गोळका घेणार आहे. प्रेम प्रेम जगाला सांगितलं पाहिजे. माझी भाषा कळते का आपल्याला? मी अकोल्यावरून नाही आलो, अकोल्यावरून आलो. लक्षात आलं का आपल्या? अकोला म्हणजे जवळजवळ 500-550 किलोमीटर, म्हणजे 550-500 किलोमीटरवरून आलोय. आणि शास्त्र असं म्हणतंय दर 12 किलोमीटरला भाषा बदलते. आता तुमच्याकडे ते भाषा हिट तिट नाही का, हिट तिथं नाही का. आमच्याकडे तुमच्याकडे मला तुला, आमच्याकडे मले तुले नाही का. ते भरत गणेशपुरे आहे का आमचा? चला हवा येऊ द्या म्हटलं. चला हवा येऊ द्या म्हटलं. भरत गणेशपुरे ऐकला की मले तुले काबे लगा पोट्टे हो, ते कराळे मास्तर पोट्टे हो नाही का. बरेच प्रसिद्ध झाले नाही का. ते असू द्या नाही का. दर 12 किलोमीटरला भाषा बदलते असं शास्त्र सांगते. आणि ते मला लाईफ शुद्ध बोलता येत नाही साहेब. मी आळंदीला आता गेलो म्हणून तरी भाषा येते, नाही तर आळंदीला जाण्याआधी आमचं असंच होतं, काबेले का मले तुले हा काले समजते का नाही बे, आई मला खेळायला जायचंय जाऊ दे न व नाही का. ते आमच्या भाषेची ओळख जर सांगायची झाली तर थोडक्यात गाणं जर सांगायचं झालं, सोनू तो मायावर भरोसा नाही का म्हटलं की समजून घ्यायचं बेने विदर्भातला आहे नाही का. असं ते त्या पद्धतीने अनेक प्रकारची भाषा आहे. ते शुद्ध बोलता येत नाही. ते मला तुला. आमच्याकडे जर घरी गेलो गावाकडे मले तुलेच म्हणावं लागतं बाबा. कारण इथून जर आपण घरी गेलो ना आपण जर म्हणत बसलो मल्ला तुल्ला, मग ते गावातले पोरं म्हणतात कामातून गेला विनाकारण. आणि ते शुद्ध बोलायचं फॅट जरा आता जास्तच आलंय. नाही तर कीर्तनाच्या पुढे लिहावं लागतं भाषा प्रभू विद्यावाचस्पती, विद्यावाचस्पती भाषा प्रभू. आता ते भाषा प्रभूंचंच भाषेचं काय असतं मला ते सांगता येणार नाही.
ते आपल्याकडे शुद्ध बोलायचं फॅट जरा कमी आहे, पण हा जो गट आहे ना बचत गट, आपल्याकडे तरी शुद्ध बोलायचं फॅट कमी आहे, पण हा जो गट आहे ना, मी नेहमी सांगतो जुन्या ज्या म्हाताऱ्या स्त्रिया होत्या त्या आपली भाषा साधी सामान्य अगदी सोपी बोलायच्या, सहज बोलायच्या. पण आत्ताच्या लोकांनी आपल्या भाषेचं सौंदर्य गमावलंय हो. मी तर असं म्हणतो ज्ञानेश्वरीमध्ये असणाऱ्या 56 भाषा या मराठीतल्याच पोट भाषा 56 आहेत. प्रमाण आहे माझ्याकडे. केलीसे मराठी गीतादेवी, जर गीतादेवी मराठी केलीसे तर गुजराती कुठून आलीस? मराठीतल्याच पोट भाषा ज्ञानेश्वरीमध्ये 56 आहेत. मग प्रांताची भाषा आहे. मी तर असं म्हणेल कोणी जर आपल्या भाषेला गावंढळ म्हणत असेल ना, कोणी जर आपल्या भाषेला गावंढळ म्हणत असेल तर समजून जावं त्या मनुष्याला डोकंच नाही आहे. कारण मी असं म्हणतोय जगातली कुठलीही भाषा गावंढळ नसते, ती त्या प्रांताची मातृभाषा असते. प्रत्येक प्रांताची मातृभाषा वेगवेगळी आहे. ते थोडं शुद्ध बोलायचं फॅट जरा इकडे जास्त आहे. त्या आताच्या पोरी जर पाहिल्या ना तुम्ही तेव्हा बाप 12वीचे पेपर 3 वेळेस देते. मराठीच तिला 3 वेळेस निघत नाही. 12वीचे पेपर 3 वेळेस देते, पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का? आता काय हे कीर्तनात सांगू? मलाणा फार कामे आहेत, मलाणा फार कामे आहेत. बरं कामे आहेत बोलता बोलता पितळ उघडं पडते, मूळ भाषेवर मनुष्य येतेच. कारण ते मूळ स्वभाव जाईना, खालारा धाबे पाणी, मूळ स्वभाव जात नाही. मलाणा फार काम आहेत. काय काम आहेत? तुला पितळ कसं उघडं पडते? मलाणा फार कामे आहेत. काय कामे आहेत? मलाणा सुमन सकाळी 9 वाजता उठून शेतामध्ये जायचं आहे आणि 11 वाजता वावरातून घरी यायचं आहे. तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं, शेतात जायचं कुठं ना, का केलं हिनं? हे शुद्ध बोलायचं फॅड आहे. माझी भाषा कळेल याच अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न करतो. चला, आजच्या अभंगामधून शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रेमसुखाची एक विलक्षण मागणी करतात. प्रेम मागतात. प्रेम मागितलं पाहिजे देवाला. देवाला इतर काही नाही मागता आलं तरी प्रेम मागितलं पाहिजे. आणि सध्या तर संत जे प्रेम मागतात ते कोणतं प्रेम मागतात हे ऐकण्याची सध्या समाजाला फार मोठी गरज आहे. सध्या प्रेम नावाचा जो खरा शब्द आहे, ज्याला खरं प्रेम म्हणावं, हे प्रेम संपत चाललेलं आहे. मी असं म्हणेल प्रेम संपत चाललेलं आहे. जुन्या काळामध्ये असं सांगतात जुनी लोक, जुन्या काळामध्ये शेजारचा व्यक्ती आपल्या जातीचा धर्माचा नसायचा तरी सुद्धा त्या व्यक्तीवर प्रेम केलं जात होतं. तुमच्याकडे शब्द आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे शेजारचा जातीचा नसायचा धर्माचा नसायचा, पण जुनी लोक म्हणायचे आमचे त्याच्यासोबत प्रेमाचे संबंध आहेत. एक घरोबा आहे असा एक शब्द होता जुन्या काळात. म्हणजे आमचा एक घरोबा आहे, जातीचा नसताना सुद्धा त्याच्याशी घरोबा असायचा. जुन्या काळामध्ये प्रेमाचे संबंध होते, पण आता वर्तमान अरे प्रेमाचे संबंध तर सोडा, तर आपल्या रक्ताशीच प्रेमाचे संबंध उरले नाहीत, तर इतर जातीच्या धर्माच्या व्यक्तीविषयी आपले प्रेमाचे संबंध उरायला आता त्याच्यावर बोलायलाही नको. रक्ताचेच संबंध प्रेमाचे राहिले नाहीत तर इतर प्रेमाचा संबंध आपण त्याच्यावर काय विचार करायचा? बघा ना. बरं, हे प्रेम संपण्याला कारण काय आहे? तर हे प्रेम संपण्याला कारण फक्त एकच गोष्ट आहे महाराज. एक गोष्ट आहे बाबा, एकच गोष्ट आहे प्रेम संपण्याला कारण. प्रेम संपण्याला एकच गोष्ट कारण आहे की एक शब्द सध्या फार वाढलाय. त्या शब्द मी त्याला असं म्हणेल की सध्या वर्तमान प्रेम संपण्याला कारण म्हणजे अभिमान आहे. प्रेम संपायला कारण म्हणजे अहंकार आहे. जरा तुमच्या अलीकडच्या भाषेत बोलू का? प्रेम संपायला कारण म्हणजे आपलं ॲटिट्यूड आहे. सध्या ॲटिट्यूड, अहंकार, अभिमान, इगो यासाठीच स्वतः लोक सध्या आपली प्रेमाचे संबंध संपवायला लागलीत. प्रेम याने संपलं, प्रेम याने संपलं. पण ऐका ना, प्रेम याने संपलं आणि व्यवहारात सध्या खरं प्रेम पाहायला मिळत नाही. ते इंदुरीकर बाबा एक वाक्य गोड बोलतात. मॉनिटर, इंदुरीकर बाबा एक गोड वाक्य बोलतात. सांगू का? सांगू आलं तर सांगून द्या. बरं ठीक आहे. याच पाकिटात का? पण ते इंदुरीकरांचं आहे ना. असं मी आता काय इसगाव तिसगावच्या, हां ते इंदुरीकरांचं वाक्य म्हणून म्हटलं. ते इंदुरीकर म्हणतात जुन्या लोकांचं प्रेम कसं होतं ना आताच्या लोकांचं प्रेम कसं आहे. इंदुरीकर म्हणतात जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची प्रेम होतं. साहेब लक्ष द्या माझ्याकडे. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची हे प्रेम होतं. आता लोक तोंडावर बोलतात पण तुम्ही बोलत का नाही हो? जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आता तोंडावर बोलतात पण तोंडावर गोड. लय कट्टर आहेत राव, कट्टरपंथी आहेत. जुनी लोक तोंडावर बोलायची पण कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आता तोंडावर बोलतात पण गोड. आणि माघारी थोडं पुढे गेलं की लगेच वाकडं तोंड करतात.
ते बघा ना आताचं प्रेमाचं प्रदर्शन. जुनी कडू बोलायची, आता तर आपण आलो सभेमध्ये एखादा असला पाटील पहा त्याचे प्रेमाचं नाटक पाटील या लोकांपासून सावधान राहा. आपल्या जीवनामध्ये कडू बोलणाऱ्या का असेना पण खऱ्या बोलणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. अरे तोंडावर गोड बोलून काटा करणारे जगात तुम्हाला असंख्य मिळतील, पण जुनी लोक कडक बोलायची, कडू बोलायची, पण गोड बोलायची. हो, त्या बोलण्यामध्ये खरत्व होतं, सत्यत्व होतं, पण आता ते राहिलं नाही. म्हणून जगाच्या पाठीवर प्रेमाचा विचार सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. चला या अनुषंगाने व्यवहारातल्या एका प्रेमाच्या संबंधाचा विचार करून परमार्थाच्या प्रेमाकडे जाऊ, जे नाथ महाराज मागतात. खरं तर व्यवहारात प्रेम पाहायला मिळत नाही. ते राष्ट्रीय संत आहेत मुरारी बापू नावाचे, रामायणाचार्य. ते एक पद एवढं सुंदर म्हणत असतात अमोल महाराज, फार गोड पद म्हणतात ते. कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते है. जरा मन लावून नाही का म्हणजे कळेल. झूठे नाते है नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. ज्या मुलावर प्रेम केलं, अनाचार दुराचार भ्रष्टाचार करून ज्याच्यासाठी संपत्ती गोळा केली, शेवटी तोच तेरा अपना. तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. कोणी सत्तेच्या हवेत, कोणी संपत्तीच्या हवेत, कोणी ज्ञानाच्या हवेत, कोणी कोण्या हवेत, हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतोय बाबा, आसमान में आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. हे जगच आहे ना. सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे. दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोडे. मला यातलं भावलेलं शेवटचं वाक्य. या लोकांनी रामाला, कृष्णाला, देवाला, विग्रहांना नाव ठेवायचं सोडलं नाही, संतांना त्रास दिला की तुम्हा आम्हाला कुठं सोडतील. ज्याला अंतकरण असेल त्याला माझा शेवटचा भाव कळेल. नक्की आहे का. देते हैं, हे जग असं आहे ना, देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे. कसमें वादे प्यार वफा सब बातें है. या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. आमचे महाराष्ट्रीयन संत सांगतात, नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. महाराष्ट्रीयन संत सांगतात, अति जाचिले केल्या प्राण्या, माझे माझे म्हणून नाही.
या जगाच्या पाठीवर कोणाचंही प्रेम काय आहे, जोपर्यंत मोठा धंदा तुकोबर आहे म्हणतात, जवळ चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे तर लाडकी बी बहीण म्हणे दादा दादा. लाडकी बहीण. हा, नाही लक्षात आलं. जवळ मोठा धंदा चाले तवर बहीण म्हणे दादा दादा. बरं का, तवर बहीण. एक सांगू का, एका भाऊबीजेला बहिणीची परीक्षा घ्यायची का, तसं घेऊ नका, पण तुकोबर आहे म्हणतात बहिणीची परीक्षा घ्यायची का, एकाच भाऊबीजेला तिला साडी आणू नका. नाही तिनं दिंडोरी रोडवरची जमिनीचे केस जर दिंडोरीच्या कोर्टात टाकले तर आपलं नाव बदलून ठेवा. या जगाच्या पाठीवरचे काय आहे, जरा ऐकणारे चांगले आहेत म्हणून थोडं खाली येतो बरं का मॉनिटर. माझे गुरुजी वंदनीय वारकरी संप्रदायाचं वैभव गुरुवर्य संतवीर गुरुवर्य बंडातात्या महाराज कराडकर माझे गुरुजी नेहमीच सांगतात, प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर संसारिक लोकांच्या पहिलं नातं येतं. बोला तुम्ही जरा बोलत चला. तुम्ही लय टेन्शन घेतलं, पाऊस आता थांबणार नाही 2 दिवसांनी, काळजी करू नका. म्हणजे 2 दिवसांनी थांबणार आहे. हां, थांबणार नाही असं नाही, थांबणार आहे. जास्त काळजी करू नका. खरं सांगा, ते गुरुवर्य तात्या म्हणतात प्रेम म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर नातं येतं. बोला. हां, खरं आहे त्यांचं. प्रेम म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर नातं येतं पत्नीचं. खरं आहे. काही फक्त कीर्तनात सांगण्यासाठी आईचं म्हणतात, पण ते चुकीचं आहे. ते खरं बाईचंच असतं. ते असू द्या आता कचकच कांदा. ते प्रेम म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर नातं येतं पत्नीचं. मी फार विनोदी आहे, पण अमोल महाराज म्हटलं आमचं गाव पूर्ण वारकरी आहे बरं का. प्रेम म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर नातं येतं पत्नीचं. ते गुरुवर्य तात्या, खरं आहे तुमचं. गुरुवर्य तात्या म्हणतात संसारिक लोकांच्या डोळ्यासमोर पहिलं नातं आहे पत्नीचं. आईवरचं प्रेम जरा वेगळं आहे, पण संसारिक या अनुषंगाने पहिलं नातं पत्नीचं प्रेमाचं आहे. गुरुवर्य तात्या ते सांगतात, याज्ञवल्क्यांचा एक सुंदर प्रसंग आहे. मी जरा संसारिक प्रेमातून परमार्थाच्या प्रेमाकडे जातोय, जरा प्रवास माझा तिकडे सुरू आहे, चला नक्की ऐका. गुरुवर्य तात्या म्हणतात याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत आणि त्या याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्यायन, एकीचं नाव आहे मैत्री. पण याज्ञवल्क्यांच्या परिस्थितीचा जर विचार केला तर जंगलामध्ये एका फाटक्या झोपडीत राहतात. त्यांची प्रॉपर्टी म्हणजे जंगलामधली एक फाटकी झोपडी, एवढीच प्रॉपर्टी. पण दोन्ही कात्यायन आणि मैत्री या दोघींचा जर माहेरचा विचार केला तर दोघीही चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत. दोघीही चक्रवर्ती सम्राटाच्या मुली एका सामान्य महात्म्याच्या फाटक्या झोपडीत संसार करतात. हिवाळ्याचे दिवस, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य ग्रंथाचं स्मरण करत बसले होते आणि तेवढ्यात मैत्री नावाची याज्ञवल्क्य स्मृती नावाचा ग्रंथ लिहित होते. सकाळच्या हिवाळ्याच्या दिवसातल्या कोवळ्या उन्हात आपल्या फाटक्या झोपडीच्या समोर याज्ञवल्क्य स्मृती नावाचा ग्रंथ लिहितात. लिहित असताना पुढे अनुषंगाने विषय आला प्रेम. आता या प्रेमावर काय लिहावं, पुढे प्रेम नावाचा शब्द लिहा आणि त्याच्या पुढे डॉट डॉट केला. आता प्रेमाची व्याख्या काय लिहावी, म्हणून तेवढ्यात प्रासंगिक मैत्री नावाची पत्नी दारात सहज झाडत आली. मैत्री जशी दारात झाडत आली, याज्ञवल्क्यांचं लक्ष त्या मैत्रीकडे गेलं. आणि जसं मैत्रीला याज्ञवल्क्यांनी पाहिलं तसं मैत्रीला याज्ञवल्क्यांना वाटलं प्रेम प्रेम. आपण आई वडील लहानपणापासून पाहिले नाहीत, आपला जन्म झाला आणि आपले आई वडील गेले, आपला सांभाळ याच जंगलात कोणीतरी केलेला आहे. पण आपल्याला प्रेम जर पाहायला मिळालं तर पहिल्यांदा पत्नीकडून. आपण विचारूया मैत्रीला. म्हणून याज्ञवल्क्यांनी मैत्रीकडे हात केला आणि मैत्रीला म्हणतात मैत्री, काय महाराज, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. विचारा महाराज. मैत्री, मी तुला एका वाक्यात प्रश्न विचारेल आणि मला उत्तर सुद्धा एकाच वाक्यात द्यायचं आहे. विचारा ना महाराज. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला, पाडेकर जरा कान उंच करून प्रश्न आहे का. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे, काय फार गोड प्रश्न आहे बरं का, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय. तुम्हाला कळालं नसेल तर परत एकदा सांगतो. मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय. पाडेकर, पुरुष लय सिरियस झाले. सगळीच कीर्तनातले प्रश्न मनावर घ्यायची नसतात. नाहीतर घरी गेल्यानंतर मैत्रीला विचाराल. आता ती मैत्री वेगळ्याच भावाच्या यादीत आहे. घरी गेल्यानंतर मैत्रीला विचाराल, का ग मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय. ती म्हणील, मेल्या गपझोप, आता सकाळी लवकर काला आहे, उठायचं आहे. आणि ते यांचं प्रेम सांगायला का शास्त्रन पुराण याज्ञवल्क्यन प्रमाण श्लोकन ओवी सांगायला पाहिजे का. यांचं प्रेम मी ते नेहमी सांगतो भाऊ बरं का,
ते यांचं प्रेम कोरोनाच्या काळातच कळालं. ते मालक ते अर्ध सुरू झालं होतं, अर्ध बंद होतं, काही तास ड्युट्या सुरू झाल्या होत्या. मालक जर नोकरीवरून आले तर यांचं प्रेम त्याच वेळेस कळालं. मालक जर नोकरीवरून आले तर या घरातूनच म्हणायचे, हां 12वी 3 वेळेस बरं का. हां हां घरातूनच म्हणायचे ह्या. अहो तसे यांचं प्रेम सांगतं. अहो तसे घरामध्ये येऊ नका, बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, बादली. ती तुमच्या मड्यावर, अरे माफ करा, ते खरं निघतं कधी कधी. ती तुमच्या अंगावरती घ्या, नंतरच घरात या. मग तो म्हणायचा, कागं पण माझे शूज कुठे काढू? म्हणे ते त्या कोपऱ्यात. यांचं प्रेम सांगतं. म्हणे माझे सॉक्स त्या कोपऱ्यात, माझा शर्ट दोरीवर. कागं माझी घड्याळ? म्हणे ते भिंतीवर. कागं माझं पाकिट ते इकडे द्या. यांचं प्रेम सांगायला का शास्त्रण पुराण आणि याज्ञवल्क्य सांगायला पाहिजे का? सकाळीच रात्री खिशात 1000 असतात, सकाळी 700 कशी उरतात, हे काय प्रेम सांगायला पाहिजे का यांचं? सहज मान. याज्ञवल्क्यांनी, माफ करा, याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? काय बोलता महाराज? चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे, तुमचा अधिकार पाहून तुमच्या फाटक्या झोपडीत संसार करायला लागली आणि तुम्ही मला विचारता तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? महाराज तुमच्याच सुखा करताय. नाही मैत्री, खोटं बोलतेस. नाही मैत्री, खोटं बोलतेस. याज्ञवल्क्य सांगतात, मैत्री ऐक, या जगाच्या प्रेमाचा एक नियम आहे. कळालं मला. याज्ञवल्क्यांची काही वचन आहेत. नवारे पत्युक कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. नवारे जाया या कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवारे पुत्रस्य कामाय पुत्र प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पुत्र. नवारे सर्वस्य कामाय सर्वम. हे मैत्री ऐक, या जगाच्या पाठीवर पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर. हे मैत्री, या जगाचा एक असा नियम आहे, या जगतातील, या सृष्टीवरील प्रत्येक जीवाचं प्रेम नवारे सर्वस्य कामाय. प्रत्येक जीवाचं प्रेम जर एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर असेल तर त्या जीवाचं प्रेम त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता नसून आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरता असते. म्हणून व्यवहारातली प्रेमाची नियम आपल्याला जवळजवळ व्यवहारात प्रेम पाहायला मिळत नाही. व्यवहारिक सत्तेने नाही तर पारमार्थिक सत्तेने. विठ्ठल. जर आपण पारमार्थिक कसोटीचा विचार केला तर व्यवहारातली सगळी प्रेम स्वार्थी आहेत. सगळी प्रेम काय ते नाही बोलायला पाहिजे, लाईव्ह आहे हो, काय नाही बोलायला पाहिजे. ते आईचं प्रेम सांगितलं बऱ्यांनी. मी आई म्हणतो, आईचं प्रेम सांगितलं, कोणी बापाचं प्रेम सांगितलं. ते पुण्यस्मरणाची सगळी कीर्तनं तिकडेच आहेत आता, आई बापावर नाही का. बऱ्याच सगळ्यांनी सांगितलं, चांगली गोष्टी आहे. पण एक सांगू का, मी आता पारमार्थिक सत्तेने बोलतोय. माय बापाच्या प्रेमाला सुद्धा एक सीमा आहे. तुकोबारे म्हणतात, माय बापे सांभाळती लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळती. माय बाप लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळती, लोभा कारणे लोभा कारणे पाळती. मायबाप सुद्धा मुलाला लोभा कारणेच पाळतात असं तुकोबराय म्हणतात. पण ही कसोटी व्यवहाराची नाहीये, ही कसोटी परमार्थाची आहे. परमार्थिक कसोटीने जर विचार केला तर मायबापाचं सुद्धा आपल्यावर खरं प्रेम नाही. जर विचार केलास तर, आता मी अगदी बोलू का, अगदी सोपं बोलू का, अगदी सोपं बोलू का, अगदी सोपं बोलतो. काका, तुम्हाला मुलं किती? 2 मुलं आहेत. दोघांची लग्न झाली? दोघांची राहिली? झालीच नाही लग्न. तुमचं वय किती? 47. बरं मला सांगा, तुमचं वयाच्या कितव्या वर्षी लग्न झालं? हां, 24व्या वर्षी. म्हणजे तुमचं लग्न होऊन 23 वर्ष झाले. हां, 23 म्हणजे तसं कॉमर्स पक्का आहे, काळजी करू नका. 47 जर वय असेल आणि 24व्या वर्षी लग्न झालं तर आता तुमचं वय 23 वर्षाचं याचं सरासरी गणित होतं. नाही तर ते बंड्याचं ते आता ते उदाहरणं बरेच आहेत नाहीत का, ते व्हॉट्सॲपवर पाहायला मिळतात आपल्याला.
23 तुमचं वय 23 आहे. मला काका मी सहज विचारतो तुम्हाला लेकरासारखा म्हणून मी तुमच्या लेकरासारखं आहे. तुमच्या एका मुलाचं वय 30 असेल तर मी सुद्धा तुमच्या लेकरासारखाच आहे. अगदी नक्की लक्षात म्हणजे माझं वय त्यातल्या त्यात सांगून गेलो असंही नाही बरं का. हां काका तुमच्या लग्नाला 23 वर्ष झाले. जरा अगदी हळू बोला. मला ऐकू येईल एवढंच सांगा. खरं सांगा संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? खरं सांगा तेवढं. नाही खरं बोला. जर तुमचा अनुभव संसार किती त्रास आहे हो, किती त्रास आहे. सकाळी उठायचं, फवारा करायचा, थोडंसं आबाळ आलं की लगेच पावडर शिंपडायची. काय नाही का रोशन भाऊ नाही लगेच ते ट्रॅक्टर भरायचं आणि पावडर शिंप नाही JCB काढायचं नाही का. ते अवघड जाते थोडं. ते ऐका ना खरं सांगा संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे. पण तुम्ही हसून कसं दुःखाचा म्हणता मला आणखीन हे कळालं नाही. नक्की बोला ना. काय आहे इथं बसलेला प्रत्येकाचा अनुभव आहे. संसार दुःखाचा आहे. अरे वर्षभर वाटतो चांगला, 2 वर्षभर वाटतो चांगला, पण एकदा का काम ते आना मागे लागलं ना की मग ते आमचे भोजेकर म्हणतात काना कसा होतो कळत नाही म्हणे नाही का. ते संसार दुःखाचा आहे हा प्रत्येकाचा अनुभव आहे. काका बरोबर आहे. प्रत्येक तुमचा अनुभव आहे खरं आहे. संसार दुःखामुळे संतांचं प्रमाण आहे. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा आपल्याला माहिती आहे. संसार दुःखामुळे असे अनेक प्रमाण आहेत. तुम्ही नेहमी कीर्तन ऐकणारे श्रोते आहात म्हणून सांगेल काका संसार दुःखाचा आहे खरं आहे. पण आता असं कराल का तुम्ही संसार दुःखाचा आहे म्हणून तुम्ही दोन्ही मुलाचं लग्न करणार नाही का? करणार तेवढं मला सांगा. सांगा ना मला तेवढं. हां ते नाही का. हां ते नाही का चर्चासत्र नाही का. ते संसार दुःखाचा आहे हे सगळ्या मायबापांना माहिती आहे हो. पण संसार मी पारमार्थिक उद्देशाने बोलतोय बरं का. हे व्यावहारिक घेऊ नका. संसार दुःखाचा आहे ठाऊकची आहे. संसार दुःखाचा आहे माहीत असताना सुद्धा मायबाप मुलाला आणि मुलीला संसारात का ढकलतात याचं उत्तर मला आजपर्यंत सापडलं नाही. हे ढकलण्याचं कारण म्हणून तुकोबारे म्हणतात माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. का त्याला संसारात ढकलतात? कारण म्हातारपणी याने आपला सांभाळ करावा, लगेच संन्यासी होऊ नये, लगेच ब्रह्मचारी मुळे नाही का लगेच होऊ नये म्हणून ते माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. ते जुने कीर्तनकार बाबासाहेब इंगळे फार सुंदर कीर्तनकार होते. प्रत्येक प्रमाणाला श्लोकाला दृष्टांत द्यायचे, पण त्या दृष्टांताला प्रमाण होतं, ओवी होतं, श्लोक होता. ते या माय बापे सांभाळीती यावर सुंदर दृष्टांत द्यायचे. त्याचा प्रसिद्ध दृष्टांत आहे. सांगतो भजन करा विठाल. बाबासाहेब म्हणायचे काय ते आता बहुश्रुत दृष्टांत आहे मला माहिती आहे. गावातली काही 2-4 गावंढळ मुलं अशिक्षित मुलं त्यांनी विचार केला म्हणे गुरं राखणारी पोरं जंगलामध्ये गुरं राखायला गेली. आणि गुरं राखायला गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्र महिना होता. चैत्र महिन्यातलं ऊन फार तापत होतं. दुपारची वेळ झाली, 12 वाजले. आता ते गुरं राखणारी पोरं दुपारची शिदोरी सोबतच घेऊन जातात. थोडं काहीतरी पोटाला लागेल एवढं सोबत असतं. आता ते आमच्या विदर्भात फार गुरं राखणं तुम्हाला प्रसंग पाहतील. स्पेशल आपापले गुरं पोरं चारायला घेऊन जातात. ती 4-5 गावातली गावंढळ मुलं आणि त्यांच्यासोबत एक पण माळकरी असणारा पोरगा. पण त्या 4-5 जणांचा माळीचा देवाचा कसला काही देवाचा मंदिराचा संबंध नाही अशी काही मुलं एक माळकरी मुलगा त्यात गाई चरायला गेले. बाबासाहेब फार सुंदर सांगायचे. गाई चरायला गेले, दुपारची वेळ होती, 12 वाजले, चैत्र महिना, ऊन फार तापते. मग आता काय करायचं? तर ते गुराखी लोक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेला जास्त ऊन लागू नये म्हणून सकाळी लवकर घरून गाई नेतात आणि दुपारी ऊन झालं की एखाद्या सावलीला गाई लावतात आणि परत 3-4 वाजता ऊन थोडं खाली उतरलं की नंतर मग परत त्या गाई चारायला लागतात. मग थोड्या रात्र जास्त होईपर्यंत त्या गाई चारतात. असा उन्हाळ्याचा गाई चारण्याचा नियम आहे. म्हणजे असं काळजी करू नका, मी गुरं राखलेलीच आहेत बरं का. आमच्याकडे फार गुरं होती त्या काळात. ते आळंदीला आधी नाही का. मग ते गोरक्षणच होतं आमचं छोटंसं एक भाऊ, फार एक छोटंसं गोरक्षण होतं. 35 गाई होती आमच्याकडे. मग त्यावेळेस ते गाई राखायचा असा एक नियम आहे. ती मुलं जंगलामध्ये गेली, 12:30 वाजले, 1 वाजले, ऊन झालं. मग त्यांनी लक्षात आलं अरे आपल्याकडे शिदोऱ्या आहेत म्हणे, हे शिदोऱ्या आपण खाल्ल्या पाहिजे, आता भूक लागली म्हणे, गाई थोड्या कुठेतरी सावलीला आपण बसवू म्हणे. ठीक आहे, मग समोर गेले. आता ते नवख्या परिसरात जंगलामध्ये गाई चरायला आले होते, त्यांना परिसर नवखा होता. त्या एक मुलांनी सांगितलं ए ते बघ ते मंदिर दिसते म्हणे, त्या मंदिराच्या जवळ आपण जाऊ. त्या मंदिराच्या पुढे ते अश्वत्थाचं पिंपळाचं झाड आहे म्हणे, त्या झाडाच्या सावलीमध्ये आपण गाईंना शांत बसू, आपण मंदिरात जाऊन ती आपली भाकर शिदोरी काय असेल ते खाऊन घेऊ. ती मुलं गेली, त्यांनी ती गुरं हाकत तिथपर्यंत नेली, सावलीला गुरं बसवली. गुरं सुद्धा त्या थंडगार सावलीमध्ये बसलीत. बसल्यानंतर हे मंदिरात गेले. पण मंदिराच्या पुढे सभा मंडप होता आणि आतमध्ये मंदिराचा गाभारा होता. त्या मंदिराच्या मंडपामध्ये पुढे सभा मंडपामध्ये त्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. पण नेमकाच पहिला घास घेणार त्यातला एक वारकरी पोरगा म्हटला कार्यगड्यांनो योगायोग आपण आता मंदिरातच आलो, एक करू ना, देवाचं पहिल्यांदा दर्शन करू आणि नंतरच आपली शिदोरी खाऊ. आपलं अन्न राहणार नाही, तो प्रसाद होईल देवाच्या दर्शनानंतर. त्या सगळ्या विना माळकरी असणाऱ्या पोरांना सुद्धा ते आवडलं. ते म्हटलं ठीक आहे रे गणू, आपण मंदिरामध्ये जाऊ. मग ते निघाले, मंदिरामध्ये गेले. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ते बाबासाहेब विनोदाने सांगायचे ते मंदिर होतं म्हणजे गणपती बाप्पाचं. नेमकं त्या गणपती बाप्पाच्या
त्या मंदिरात शिरले आणि सर्वांनी दर्शन केलं. पण गणपती बाप्पाची एवढी सुंदर मूर्ती पाहिली म्हणे. ते थोडा क्लिष्ट दृष्टांत सांगायचे. गणपती बाप्पाची मूर्ती पाहिली म्हणे त्या वारकरी पोराने, ज्याच्या गळ्यात माळ आहे, त्याने त्या मूर्तीचं वर्णन, खरंच सुरेख मूर्ती होती, त्याने त्या मूर्तीचं वर्णन सुरू करायला सुरुवात केली. तो म्हणायला लागला, वा वा काय मूर्ती आहे, एवढी सुंदर मूर्ती, काय नक्षी काम आहे, पाहण्या किती कोरीव काम आहे. अरे नक्कीच हा मूर्तिकार राजस्थान जयपूरवरून आणला असेल. एवढा मोठा कलाकार आपल्या महाराष्ट्रात कुठेही पाहिलेला नाही. ए गड्यांनो, आपण असं करू, एक या मूर्तीचा फोटो काढू आणि आपल्या यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये अशीच मूर्ती आपल्याला त्या कुंभारदादाला दाखवायची आणि अशीच मूर्ती बनवून घ्यायची. ठरलं त्याचं. बोलायला लागला, मूर्ती अशी, मूर्ती तशी, मूर्ती ही, मूर्ती ती. 5 मिनिट झालं, 10 मिनिट झालं, मूर्ती ही, मूर्ती ती, मूर्ती ती, मूर्ती अशी, मूर्ती ही. त्या 4-5 गावंडळ बिना माळकरी असणाऱ्या पोरांना राहवलं नाही. ठीक आहे म्हणे, आता कीर्तन किती वेळ तत्वज्ञान सांगितलं तर बिना माळकरी थांबणार आहे, किती वेळ थांबणार आहे. काय लावलं म्हणे बाबांनी, ब्रह्ममायान प्रेम म्हणे, काय लावलं म्हणे, जातील निघून ते, नाही का. मग ते म्हणायला लागले, काय लावलंय म्हणे तू. तर त्यातला एक पोरगा, आता ते मूलच म्हणे, मी नेहमी सांगतो, हे वय आहे ना, वय हे माणसाला सुचू देत नाही, म्हणून वय अधिक वय बरोबर वय. हां, ते कळालं तर घ्या, नाही तर एकदा मी घरी जाऊन येतो. मग ते पोरं म्हणायला लागले म्हणे, काय लावलं रे मगापासनं, मूर्ती अशी, मूर्ती तशी, मूर्ती ही, मूर्ती ती. काय दिसलं म्हणे तुला या मूर्तीमध्ये एवढं विशेष. पाहायचंच आहे तर गणपती बाप्पाची ढेरी बघ ना म्हणे केवढी आहे. एक मुलगा आता तो थोडा इथपर्यंतच होता, पण एक त्याच्याही खाली होता. तो म्हणायला लागला, हे काय नाही, अरे म्हणे हे ढेरी काय पाहतं म्हणे, गणपती बाप्पाची बेंबी बघ ना म्हणे केवढी. हे बाबासाहेब सांगायच्या. एक थोडा त्याच्याही खालचा होता. हा, ते म्हणायला लागलं, का रे संप्या. हा, नाही का ते असं बोलतात ना पोरं, संप्या काय असेल रे या बेंबीत, काही गरज आहे का. लोक कुठेही डोकं लावतील कुठेही. काय असेल रे म्हणे, काय माहीत म्हणे, पाहू का म्हणे काय बेंबीत. ते म्हणे, बुवा चालणं म्हणे, आपल्या भाकरी वाट पाहायला लागल्या म्हणे, निघून जाऊ म्हणे, आपल्या घरी जाऊ म्हणे. उन्हाळ्याचे दिवस, पाषाणाची मूर्ती, थंडगार असलेली मूर्ती, त्याला राहवलं नाही. काय असेल रे म्हणे बेंबीत. ते म्हणे, चल ना बाबा, जाऊ दे ना. त्यानं न राहता त्या बेंबीत बोट घातलंच. आता ते बेंबीत होता बाबा. कोण तुमच्याकडे बाबा कोणाला म्हणतात? आमच्याकडे महाराज म्हणतात बरं का, तुमच्याकडे बाबा म्हणतात. त्या बेंबीत होता बाबा. कोण? मला वाटलं म्हणता राम रहीम. त्या बेंबीत होता बाबा आणि त्या बाबाने याला दिला महाप्रसाद काल्याचा. त्याने बोट घात, सूप. कीर्तन अभिनयात असावं. काय झालं म्हणे, त्याला वाटलं आता जर सांगितलं मला काहीतरी चावलं. जो महाप्रसाद मला मिळाला तो माझ्या मित्रांना मिळत नाही. एक वाक्य बोलू का, या जगात जेवढी लोक आपल्या दुःखाने दुःखी नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त लोक दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. दुसऱ्याच्या सुखात दुःख मानणारा समाज जगात जास्त आहे. अरे आपलं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करा. त्याला वाटलं सांगतो तर यांना प्रसाद भेटत नाही का. व्यापारी माझे घेऊन पडून गेला, याचे नेईपर्यंत मी सांगत नाही. हां, गेला होता एक मधल्या काळात 2-4 वर्षाआधी. विचारा आंब्याकडच्या लोकांना. हां, ते काय झालं रे. ते म्हणे, गण्या म्हणे, गणपती बाप्पाची बेंबी आपल्या गावातल्या संत्याच्या दुकानातल्या आईस्क्रीम सारखी थंडीगार आहे म्हणे. थंडीगार आहे म्हणे. आता ते न राहता ते दुसऱ्याने बी त्यालाही भेटलं. ते म्हणे, अमूल बटर. करायला लागलो नाही का. तेवढे पैसे नाहीत ना खिशात. पहिल्याला तेच, दुसऱ्याला तेच, तिसऱ्याला तेच, चौथ्या. दृष्टांत संपला. बाबासाहेब म्हणायचे, पहिल्याला आपल्याला काहीतरी बेंबीमध्ये चावलं हे कळालं, पण दुसऱ्याला दुःख होईपर्यंत पहिल्याला समाधान नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत, राणी दुखिया दुखी भेटल्याशिवाय समाधान नाही. जैसे राणी दुखी दुखी भेटले,
आपल्यासारखा दुःखी भेटेपर्यंत आपल्याला समाधान होत नाही. बस पहिल्याला दुःख झालं दुसऱ्याला होईपर्यंत जसं पहिल्याला समाधान नाही तसंच आहे. मायबापाचं सुद्धा मुलावर कसं प्रेम नाही याच्यासाठी शेवटचा मी दृष्टांत दिला होता. हा त्याचा सिद्धांत असा आहे, संसार नावाचा विंचू मायबापाला चावलाय पण मुलाला चावेपर्यंत मायबापाला सुद्धा समाधान नाही. म्हणून पारमार्थिक दृष्टीने माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. मग संतांना कधी देवानी काहीतरी मागायलाच लावलं तर संत म्हणतात, देवा प्रेम आम्हाला कुठेही व्यवहारात मिळत नाही, ते प्रेम फक्त तुझ्या पायावर मिळतं. म्हणून द्यायचंच असेल ना तर आम्हाला जे व्यवहारात मिळत नाही ते प्रेम दे. अभंगाचं दुसरं चरण. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख देई प्रेमाविना नाही. काय व्यवहारातलं हे प्रेम करता हो? हे ते काय सुंदर वाक्य ऐकलं होतं. आता 15 ऑगस्ट झाली. हे करायचंच असेल ना तरुणांनो प्रेम तर दोघांसारखं करा. मी नेहमी सांगत असतो प्रेम करायचंच असेल तर दोघांसारखं करा. एक हरिभक्तासारखं करा आणि एक देशभक्तासारखं करा. काय गोड प्रेम आहे सांगू का. देह जावो अथवा राहो, शरीर संपलं तरी चालेल पण पांडुरंगावरची प्रीती संपायला नको, हे हरिभक्ताचं प्रेम आहे. आणि शरीर संपलं तरी चालेल पण या मातीविषयीची माझी कृतज्ञता संपायला नको, हे देशभक्ताचं प्रेम आहे. फार सुंदर प्रेम आहे. मी नेहमी सांगत काय आजकाल प्रेमाची व्याख्या केली. अरे बांगलादेश सारखं, बदलापूर सारखं नाही, बदलापूर सारखं, मुंबई सारखं, पुण्यासारखं, लातूर सारखी जर प्रकरणं सध्या पाहिली ना तर या लोकांनी, शिकलेल्या लोकांनी प्रेमाची, माझा आरोप आहे हो, शिकलेल्या लोकांना खरं प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. जरा कान उघडे करा ना, आता उच्च वाक्य माझे ऐका. शिकलेल्या लोकांना प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. शिकलेल्या लोकांनी काही प्रेमाची व्याख्या केली. सांगू का ते प्रेम कशाला म्हणतात. आता माझ्या वयाला हा विषय शोभत नाही म्हणून काही वयाच्या संबंधानेच विषय बोलले पाहिजेत पण तरी सुद्धा मी त्या विषयाला स्पर्श करतो. पण बिभत्सपणा येऊ देणार नाही याची काळजी करतो. आम्ही प्रेम कशाला म्हणतो. हे 2 पुस्तकं शिकलेली लोक प्रेम कशाला म्हणतात सांगू. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर हे जग त्याला प्रेम म्हणतं. नक्की ऐका. तुम्ही जर एखाद्या तरुण मुला मुलीचे आई वडील असाल तर माझे शब्द जरा कानूनच करून ऐका. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी एकत्र आली तर तुम्ही त्याला प्रेम म्हणता. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का. आता आला चोगाने विषय म्हणून बोलतो. माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेम मानायला तयार नाही. कारण का. 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी जर एकत्र आल्याने प्रेम झालं असताना साहेब तर 1 वर्षाआधी घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं. आणि त्या प्रेमाचा परिणाम, जरा परिणाम ऐका. आणि त्या प्रेमाचा परिणाम, हे बहिणींनो नक्की ऐका रे. आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. 35.
ही सर्व खबर टीव्हीवर तुम्ही पाहत होते, आकाशवाणीवर ऐकत होते, वर्तमानपत्रात एक सलग 3 महिने हे प्रकरण चाललं. अरे किती प्रकरणं येत आहेत आणि कालाच्या ओघात दडपत चाललेले आहेत, कालाच्या ओघात दडपत चाललेले आहेत. किती दिवस हे कॅन्डल नावाचं जे प्रकार आपण सध्या करतोय ना, हा कॅन्डल नावाचा प्रकार आपला नाही, त्या ख्रिश्चन लोकांचा आहे. अरे आपल्या काळामध्ये एखाद्याच्या बहिणीला हात लावला तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्याची चौरंगी करायचे. चौरंगी नावाची शिक्षा त्या काळात होती. हात लावला तर कोपऱ्यापासून दोन्ही हात कापायचे आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय कापायचे. कुठे तुम्ही आम्ही निघालोत? त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे, यातना आहे का, त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजर मध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक तुकडा काढून जंगलामध्ये, डोंगरामध्ये, जंगलातील हिंस्र पशूंना खाण्यासाठी 35 दिवस दररोज एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हे लेबाशे, बावळट, शिकलेली लोक याला प्रेम म्हणत असतील तर नक्कीच या लोकांना प्रेमाची व्याख्या कळाली नाही. प्रेमाची व्याख्या कळायची असेल तर वाचा आमचे धर्मग्रंथ. प्रेमाची व्याख्या कळायची असेल तर वाचा आमचं संत वाङ्मय. खरी प्रेमाची व्याख्या, अरे प्रेमच पाहायचंय ना. दररोज शेतकरी प्रेमाला अनुभवतोय. प्रेम म्हणायचंय ना तुम्हाला. शरीरावरचं प्रेम ज्ञानोबा आहे त्याला लातोनी फोडी नाकाडे, त्याला गाढवी प्रेम म्हणतात. गाढवी प्रेम. शरीरावरचं प्रेम खरं प्रेम नसतं. ऐका, प्रेम कशाला म्हणतात? शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय, त्या गायीचं मातीत पडलेलं वासरू घाणेने माखलेलं असतं, पण ते वासरू ज्यावेळेस पायावर उभं राहतं आणि गायीच्या स्तनाला आपलं मुख लावतं, जसं गायीच्या स्तनाला मुख लागलं तरी घाणेने माखलेल्या त्या वासराला ती गाय आपल्या जिभेने चाटते आणि त्याच्या अंगावरची सर्व घाण साफ करते. मी तर असं म्हणेल, तुम्ही शहरात राहत असाल आणि तुमच्या मुलांना हा प्रसंग माहित नसेल तर एकदा वर्षातून एकदा तरी हा नक्की प्रसंग दाखवा. गायीला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते असा प्रसंग पाहिला की जगाच्या पाठीवरचा, मी तर असं म्हणेल असा प्रसंग पाहिला की त्याचा कॅमेऱ्यात आपल्या फोटो काढा, त्याची मोठी प्रतिमा तयार करा आणि आपल्या घराच्या भिंतीवर घोड्यांचे फोटो लावण्यापेक्षा ही प्रतिमा लावा. गायीला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते. जगाच्या पाठीवरचं शेतकऱ्याच्या शेतात असणारं हे प्रेमाचं उदाहरण तुम्हाला जगात कुठे पाहायला सापडणार नाही. तुम्ही आम्ही काही प्रेमाची व्याख्या केली. आता अनुषंगाने आलाच विषय म्हणून बोलेल. आता मला हे प्रासंगिक जास्त बोलता येत नाही, पण आलाच विषय म्हणून बोलतोय. कदाचित माझं थोडं चिंतनाकडे थोडा स्पर्श मी बाजूला निघतोय, पण मी प्रेमच सांगतोय. हरिभक्तांनी प्रेम मागितलं. कोणतं प्रेम? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविनाही समाधान. जगाच्या पाठीवरचं प्रेम, प्रेम दोघांनी केलं. हे बरेच तरुण वर्ग माझ्या उजव्या बाजूला आहे म्हणून मी बोलेल. प्रेमच करायचं आहे ना, दोघांसारखं करा. शरीर संपलं तरी चालेल, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पण तरी सुद्धा पांडुरंगावरची निष्ठा कमी व्हायला नको. आता तर ते मध्ये सुटले होते म्हणे पांडुरंग आमचाच आहे म्हणे. मध्येच एक बाबा आलतो नाही, पांडुरंग आमचाच आहे. अरे तोच आमचा आहे, नाही कळलं, असू द्या. ते मग अशी बोललो आम्ही सागर भाऊंना की असं कधी कधी असं वाटतं की महाराष्ट्रात जन्माला येणं आपलं दुर्दैव आहे की काय, ही सध्याची राजकीय घडी जर पाहता आली तर कधी कधी असं वाटते महाराज काय झालं महाराष्ट्राचं, कुठे होता महाराष्ट्र. महाराष्ट्राचं सध्या आता नको. मी देवाला प्रार्थना करेल की रे आमच्या महाराष्ट्राचं बिहार UP होऊ देऊ नको, हीच तुझ्या चरणावर प्रार्थना आहे फक्त. आणि सध्या लोकांना प्रेम भावना या संबंधच नाही आहे. तरुणांनो नक्की ऐका रे, हे काय व्यवहारिक प्रेम करता, क्यों मरते हो यारो सनम के लिए. मी वर्तमान वाक्य ऐकलं होतं आता वर्तमान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. प्रेम करायचं असेल ना, क्यों मरते हो यारो सनम के लिए, दुपट्टा न देगी दफनाने के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए. तिरंगा सुद्धा आपल्या मरणावर येईल. मी तर असं नेहमी म्हणत असतो. प्रेम या दोघांचं प्रेम अलौकिक आहे हो. ते भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात. मी कोणा पक्षाचा नाही बरं, पण नक्की बोलेल. भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी, त्यांची लेखणी फार सुंदर आहे. ते म्हणतात एक देशभक्ताचं प्रेम आणि एका हरिभक्ताचं प्रेम किती असू शकतं. फार सुंदर लिहितात ते म्हणतात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए, लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय. मेल्यानंतर ज्याची हाडं भारत माता की जय म्हणतात असं प्रेम देशभक्ताचं आहे, आणि मेल्यानंतर ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात असं जीवन, असं प्रेम हरिभक्ताचं आहे. जगाच्या पाठीवरचे दोन्ही प्रेम धन्य आहेत.
जरा 3Gच असल्यामुळे मी पुढेही सांगेल. असं प्रेम दोघांचं आहे. आता हा आमच्या डोक्यावरचा फेटा आहे. का सांगितलं पाहिजे तेही सांगतो. हा आमच्या डोक्यावरचा फेटा आहे. वारकरी संप्रदायात बऱ्याच रंगाचे फेटे आहेत. कोणी लाल रंगाचा, कोणी पिवळ्या रंगाचा, कोणी गुलाबी रंगाचा, कोणी पांढऱ्या रंगाचा, कोणी औसेकरांचा लातूरकडे फड आहे बघा. गैनीनाथ महाराज औसेकर सध्या पंढरपूरला विश्वस्त कमिटीमध्ये स्वतः अध्यक्ष आहेत. गैनीनाथ महाराज औसेकरांच्या फेट्याचा रंग हिरव्या रंगाचा आहे, कारण तिकडे निजाम शासन होतं म्हणून. गैनीनाथ महाराज औसेकरांचा फडावरचा फेटा हिरव्या रंगाचा आहे, वारकरी फेटा. मी तर असं म्हणेन, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा कोण्याही रंगाचा असू द्या, पण वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्या देशभक्तांनी किती कष्ट केले सांगू का भाऊ. एक थोडंसं क्लिष्ट पद आहे, पण तरुण पोर आहेत म्हणून म्हणतो. एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं सुंदर पद आहे. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी या देशभक्तांनी या मातीवर किती प्रेम केलं ते ऐका. फार सुंदर पद आहे. मॉनिटर तलवार पे सर, काय काय केलं त्यांनी या मातीच्या प्रेमाविषयी ऐका. तलवार पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है. तेव्हा कुठेतरी तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. या मातीवर किती प्रेम आहे त्यांचं. तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. हे जेवढे तरुण कीर्तनात नाही सगळे वाघ आहेत. तो देशभक्त असा लिहितो, ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं. एक लाल हुआ बलिदान तो क्या, 100 लाल तेरे रखवाले हैं. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. जगाच्या पाठीवरचं हे देशभक्ताचं प्रेम आहे आणि एक हरिभक्ताचंही प्रेम आहे. कसं प्रेम देवा. आम्हाला जे 2 वेळेस प्रेम मागतात ना, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. पहिलं प्रेम जे तुझ्याकडे आहे ते दे, आणि दुसरं जे हरिभक्ताकडे आहे ते दे. असं दोन्ही प्रेम आम्हाला देवा दे. काय आहे मुळात तर महाराज, मग आम्हीही देवावर प्रेम करतो, आम्हीही देवाला त्याच्यावरच प्रेम करण्यासाठी प्रेम मागतो. हा हा, त्या प्रेमाची व्याख्या काय आहे पुढे सांगतो. भजन करा. विठोबा
प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देवा आम्हाला भक्ती प्रेम दे, कारण भक्ती प्रेमाशिवाय या जगाच्या पाठीवरचं सुख कुठे नाही आहे. मग का हो नाथ महाराज, मी असं करतो ना, तुम्ही अज्ञानी राहू नये, मला वाटतं मी तुम्हाला ज्ञान देतो. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. मला ज्ञान देऊ नको, कारण ज्ञान आला तर त्याच्या मागे अभिमान येण्याची शक्यता आहे. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. पुढे मग का हो नाथ महाराज, मी तुम्हाला नुसतं ज्ञान दिलं तर होईल काय बरं. देव नाथ महाराज म्हटले, रांडविने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. एका विधवा स्त्रीने केलेल्या शृंगारासारखं होईल. मग का हो नाथ महाराज, माझ्याकडे मागायला अनेक आले. ध्रुव बाळ आला, त्याने वेगळंच अढळपद मागितलं. उपमन्यू आला, त्याने क्षीरसागर मागितला. माझ्याकडे मागायला असंख्य लोक दररोज येतात, पण प्रेमच कोणी मागत नाही. देवा एक सांगू, एका जनार्दनी प्रेम अति गोड. त्यांना काय करणार प्रेमाची गोडी. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. त्याला अनुभवीच लोक जाणतात. म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. विठ्ठल प्रेम एवढं गोड आहे. ते भक्ती रसामृतामध्ये, नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महाराज सांगतात, प्रेम किती गोड आहे सांगू का. तसं तर प्रेम बोलता येत नाही, पण प्रेम किती गोड आहे. प्रेमने सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम गोडही आहे, प्रेम सांगता येत नाही. कसं गोड आहे आणि सांगता येत नाही. मग नारद म्हटले मुकास्वादन होत आहे. मुकास्वादन होत म्हणजे मुक्या माणसाला गुळ खायला दिला. ऐका, मुक्या माणसाला गुळ खायला दिला, त्याने गुळ खाल्ला आणि तुम्ही त्याला विचारलं का हो गुळ कसा होता, काय चव गुळाची. ते काय म्हणाल, त्याला सांगता येत नाही, पण ते म्हणाल मुक्या माणसाला गुळाची गोडी कळाली पण सांगता येत नाही. तसं प्रेमने सांगता बोलता दाविता. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही. काय आहे, घरातले दिवे विजू नये असं जर वाटत असेल तर घरातली करती स्त्री घराची खिडक्यान दरवाजे बंद करते. घरातले दिवे विजू नये असं जर वाटत असेल, जुन्या काळात घरातली करती स्त्री घराची खिडक्यान दरवाजे बंद करायचे. तसं तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये प्रेम नावाचा दिवा आहे, तो विजू नये असं जर वाटत असेल तर आपला तोंडरूपी दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे. म्हणून प्रेमने सांगता बोलता दाविता. मग का हो महाराज, 2 वेळेस प्रेम सुख दे का. 2 वेळेस प्रेम सुख दे, कारण प्रेमाचे 2 प्रकार सांगितले मधुसूदन सरस्वतीने. प्रेमाच्या 2 अवस्था आहेत. एक प्रेमनस्तु प्रथमावस्था भावैतुच्यते बुधैहि, आणि प्रेमनस्तु परावस्था भावैतुच्यते बुधैहि. आणखीनही मधुसूदन सरस्वतींनी प्रेमाचे 3 प्रकार सांगितले. सांगतो समाप्त करतो. भजन करा विठ्ठल. तसं तर संतही देवावर प्रेम करतात आणि देवही संतांवर प्रेम करतो. संत देवावर प्रेम करतात. हो, मग महाराज नक्की ते प्रेम सांगितलं ना, नाही का. ते प्रेम थोर प्रेमाचा भूकेला. त्या देवाला प्रेमाची भूक आहे, प्रेमाची फक्त भूक आहे, त्याला प्रेम पाहिजे. ते मधल्या काळामध्ये ते खानदेश बिंदेश या भागामध्ये इकडे ऐरणी सटाण्याच्या पलीकडे ते शिवमहापुराण कथेचं एक वादळ आलं होतं. तुमच्या नाशिककडे आलं होतं का नाही मला माहिती. आलं होतं का नाशिकला होतं. फार फार गर्दी. त्या अकोल्याला आमची कथा होती. 15 लाख लोक पहिल्या दिवशी. ट्रॅफिक जाम. 4 दिवसाची कीर्तन रद्द. ट्रॅफिक जाम सगळी. आता ती कीर्तन रद्द झाली म्हणून नाव ठेवतं असं नाही, पण त्यांनी एक तत्व सांगितलं होतं. आता माता भगिनींना सगळ्यांना माहिती आहे. 1 लोटा जल, माहिती आहे का तुमच्याकडे नाही काय. 1 लोटा जल सारी समस्या का हल. सारी समस्या का हल. 1 लोटा जल. 1 लोटा जल भोलेनाथाच्या शिवलिंगावर चढवल्यानंतर तुम्हाला काही 10वीची पेपरही द्यायची नाही, 5ची मार्कशीट घरी, काही गरज नाही. त्यामुळे अमोल भाऊंनी तर फार विरोध केला त्या गोष्टीला. 1 लोटा जल. मी एक बोलू का, देवाला थोर प्रेमाचा भुकेला आहे ना. देवाला तुमच्या 1 लोटा जलाची सुद्धा अपेक्षा नाही, देवाला फक्त तुमच्या प्रेमाची अपेक्षा आहे. ते मग देवावर प्रेम करणाऱ्याचे 3 प्रकार सांगितले. तेच 3 प्रकार सांगतो, समारोपाकडे येतो. मधुसूदन सरस्वतींनी देवावर सुद्धा प्रेम करणाऱ्याचे 3 प्रकार केले. पहिलं प्रेम आहे सामान्य प्रेम, दुसरं प्रेम आहे समंजस प्रेम, आणि तिसरं प्रेम आहे समर्थ प्रेम. त्याला रती शब्द वापरलाय. सामान्य रती, समंजसा रती, समर्था रती. आता तुमचं आमचंही देवावर प्रेम आहे, पण तुमचं आमचं प्रेम कसं आहे, ते आमच्याकडे मन आहे. अंगाला आला ताप, देवमा बाप, अंगाचा गेला ताप, मी देवाच्या बापाच्या बापाचा बाप. जोपर्यंत तुमचं आमचं देवावर प्रेम कुठपर्यंत आहे, त्याच्याकडून काहीतरी घ्यायचं आहे, तोपर्यंतच तुमचं आमचं प्रेम आहे. पण आपण स्वार्थाच्या पलीकडे देवाकडे कधीच जात नाही.
आपलं देवाकडे जाणं आहे ते काहीतरी मागण्यासाठीच आहे. देव बाप्पा सुखी ठेव असं लहानपणी मागायचं शिकवतो आपण लेकरांना. मग देवावर 3 प्रकारचे प्रेम आहे. नेमकं कोणत्या प्रेमाची त्याला भूक आहे की जे प्रेम संतही देवाकडे ते प्रेम मागतात. ते 3 प्रकारचं प्रेम आहे. पहिलं आहे सामान्य प्रेम, दुसरं आहे समंजस प्रेम आणि तिसरं आहे समर्थ प्रेम. कशाला म्हणावं सामान्य प्रेम? नाही कळालं असेल तर अगदी खाली येऊन सांगतो. सामान्य प्रेम म्हणजे मत सुख सुखित्वम. मधुसूदन सरस्वती लिहितात, मत सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा सामान्य प्रेम. दुसरं प्रेम आहे समंजस प्रेम. कशाला म्हणावं समंजस? उभय सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये देवाचा आणि आपला दोघाच्याही सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा समंजस प्रेम. आणि शेवटचं आहे समर्थ. कशाला म्हणावं समर्थ प्रेम? तत् सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये फक्त त्याच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा समर्थ. नाही कळालं? सामान्य प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार आहे, समंजस प्रेमामध्ये दोघाच्याही सुखाचा विचार आहे आणि समर्थ प्रेमामध्ये त्याच्या सुखाचा विचार आहे. नाही कळालं? आणखी खाली येऊन सांगतो. भागवताच्या दशमस्कंदामध्ये या प्रेमाची 3 उदाहरणं आहेत. कुब्जेनी केलेलं प्रेम सामान्य आहे, भगवंताच्या 16,108 पत्न्यांनी केलेलं प्रेम समंजस आहे आणि गोकुळातल्या गोपींनी केलेलं प्रेम समर्थ आहे. नाही कळालं? आणखी खाली येतो, पण आता याच्यापेक्षा खाली येता येत नाही, नाही तुम्ही गड्ड्यात पडेल. कुब्जा देवावर प्रेम करते, पण कुब्जा काय म्हणते? ए कृष्णा, कुब्जेला देवानी सुंदर केलं. ती कुब्जा म्हणायला लागली, कृष्णा मी झोपडपट्टीत राहते, मी एका दासीच्या गल्लीत राहते, झोपडीत राहते. एकदा माझ्या झोपडीत तू ये, मला तुझी सेवा करू दे, म्हणजे मला आनंद मिळेल. कुब्जेला वाटतं देव आपल्या झोपडीत आला की आपल्याला सुख मिळेल, पण कुब्जा हा विचार करत नाही. हा जगाचा मालक आहे, हा राजा आहे. हा जर माझ्यासारख्या सामान्य दासीच्या गल्लीत आला तर याला जग काय म्हणेल याचा ते विचार करत नाही. कुब्जा स्वतःच्या सुखाचा विचार करते आणि जे प्रेम स्वतःच्या सुखाचा विचार करतं ते प्रेम सामान्य प्रेम आहे. पहिलं प्रेम. दुसरं प्रेम समंजस, ज्या दोघाच्याही सुखाचा विचार आहे. परंपरेने पूर्वसुरी सांगत आले, एकदा म्हणे देवाचं डोकं दुखायला लागलं आणि देवाच्या डोक्यावर उपचार करण्यासाठी अश्विनी कुमारासारखे वैद्य आले, तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबत नव्हतं. 16,108 पत्न्यांची धावपळ आहे. कोणी लेप करते, कोणी काढा करते, कोणी टॅबलेट देते, कोणी झंडूबाम, कोणी काही, कोणी पट्टी ठेवते, कोणी काही काय असेल त्या काळात. 16,108 पत्न्यांची धावपळ आहे. देवाचं डोकं दुखणं थांबावं यासाठी धावपळ सतत सुरू आहे. बरं का धावपळ आहे? कारण देवाचं डोकं दुखणं थांबलं म्हणजे देवाला सुख मिळेल आणि देवाला सुख मिळालं म्हणजे आम्हाला सुख मिळेल. अशा दोघाच्याही सुखाचा विचार ज्यात आहे ते समंजस प्रेम आहे. पण एक थोडं अलीकडे बोलतो, देवाला हे थोडी दोन्ही भक्त स्वार्थी वाटतात, पण देवाला तोच भक्त जास्त आवडतो आणि त्याच प्रेमसुखाची मागणी संत करतात की जे संत त्याच्यावर ते प्रेम करतात. कोणतं प्रेम? जे शेवटचं समर्थ नावाचं प्रेम आहे, ज्या प्रेमात फक्त देवाच्या सुखाचा विचार केलेला आहे. नारद देवाकडे आले. नारद म्हटले, देवा काय होते? ए नारदा, माझं डोकं दुखते. देवा काय करू? सर्व उपाय झाले. देवा एखादा तरी उपाय असेल ना? एक उपाय. म्हणे काय? माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या डोक्याला औषध म्हणून लावायला आण, म्हणजे माझं डोकं दुखणं थांबेल. नारद गेले, त्रिभुवनात फिरले, परत आले. लवकर आणतो. नारद परत आले आणि नारद देवाच्या समोर उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर नारद म्हटले, देवा एकाही भक्तांनी पायाची माती दिली नाही. का दिली नाही? देवा त्यांना भीती आहे. आपल्यासारख्या सामान्य भक्ताच्या पायाची माती जर जगाच्या मालकाच्या आभ्रपटलाला म्हणजे कपाळाला लागली तर आपल्याला त्याचा दोष लागेल, पाप लागेल आणि पापाच्या प्रभावाने आपल्याला नरकात जावं लागेल. या नरकाच्या भीतीपोटी एकाही भक्तांनी आपल्या पायाची माती दिली नाही देवा. त्याही वेळेस देवाच्या मुखात वाक्य आलं, नारदा सगळीकडे गेले होते का? हो, सगळीकडे गेलो होतो. नारदा खरं सांगा, तुम्ही गोकुळातल्या गोपींकडे गेले होते का? नारद म्हणतात, नाही गेलो. का गेले नाही? म्हणे त्याचं पाकिट कमी आहे. चुकलं नाही का? का गेले नाही? नाही का ते चुकलं का माझं? ना तुम्ही का गेले नाही त्यांच्याकडे, गोकुळातल्या गोपींकडे? देवा त्या दही दूध लोणी विकणाऱ्या गवळ्याच्या पोरी काय तुझ्या भक्त आहेत? अरे त्या दही दूध लोणी विकतात, दही दूध लोणी विकतात. नारद दही दूध लोणी विकतात म्हणून गोपींना संत मानायला तयार नाही. आजकाल काय काय लोकांनी संताची व्याख्या केली. अरे रे 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 रे, जास्त आभूषण अंगावर असणाऱ्या लोकांनाच लोक संत समजतात. नको बोलायला, येईल उद्या परवा तुमच्या कानावर, नाही का? नको बोलायला. अरे अंगावर आभूषण धारण करणारी आणि चांगली वरून दिसणारी संतच असतात असं सांगता येत नाही. या आमच्या ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यात आमच्या गुरुवर्य तात्यांनी त्र्यंबकला एक 12 दिवसाचा 12 ज्योतिर्लिंग समारोपीय सप्ताह केला होता. 12 दिवसाचा त्या समारोपीय सप्ताहामध्ये एक वारकरी आला होता. सदाभाऊ नावाचा वारकरी आमच्या ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यात चालतो. फाटके कपडे आहेत, मळके कपडे आहेत. त्या वारकऱ्याला जर पाहिलं तर असं वाटेल वारकरी भिकारी आहे का? पण मी तर असं म्हणेल, नक्कीच त्या वारकऱ्याशी देव बोलत असेल कदाचित. तो वारकरी तात्यांच्या सप्त्याला आला आणि 12 लाख रुपये काढले भाऊ आणि 12 लाख तात्यांच्या हातात माझ्या डोळ्यासमोर दिले आणि सांगितलं, 12ही दिवसाचं तूप
निव्वळ तूप वारकऱ्यांना खायला घाला, 12ही दिवसाचं तूप माझ्याकडून द्या. काय समजली लोक वारकऱ्यांना? घरची सर्व प्रॉपर्टीला राख रांगोळी लावली. कोणाच्या समोर हात, एक बोलू का, हात पसरणारा वारकरीच नसतो. हे माझं शंभरातलं एक वाक्य मी तुम्हाला बोलतो. हात पसरीजीने धीगत्याचे, हात पसरणारा वारकरीच नसतो. मग ज्याचं त्याचे तुम्ही आता परीक्षण करत चला. विठ्ठल संतत्व कळल. नारद म्हणतात दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी तुझ्या भक्त आहेत का? आता दही दूध लोणी विकतात म्हणून भक्त मानायला तयार नाही. आपल्याच आजूबाजूला असे काही वारकरी असतील जे सामान्य जीवन जगत असतील, नाही त्यांना कीर्तन येत नसेल, नाही त्यांच्या हरिपाठ पाठांतरातला नसेल, पण सदैव भगवन नामात राहत असतील, असे काही वारकरी असतील, अगदी अगदी सहज असतील. पण काय सांगता येते ते, कोण जाणे कोणाकडे उपासना. संत असू शकतील, संत असू शकतील. तुमचं आमचं संतत्व तुम्ही आम्ही दिसण्यावरून संत ओळखतो. हे संत तसे कळतही नसतात. नारदांना गोपी भक्त हे कळालं नाही. बोलू का, भक्त असणाऱ्या नारदांना गोपी संत आहेत हे कळालं नाही. तुमच्या आमच्यासारख्या जनतांना संत कुठून कळतील? नाहीत कळणार. मग नारद म्हटले देवा दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी, ओ नारदा आपलं काम आहे, एकदा जाऊन तर पहा. आता नारदांचा गर्व घालवायचा होता, लवकर घालवतो. नारद गेले. नारद गेल्यानंतर त्या गोपी निधिवनात भगवंताच्या आलापात रडत होत्या. येताना नारदांना पाहिलं. एक गवळण म्हटली, अगं सखे नारद आहेत का बघ बरं जरा. विनाय त्यांच्या हातात. हो नारद आहेत. नारदांचं स्वागत केलं, बसायला उच्च आसन दिलं, स्वतः हात जोडून खाली बसल्या. खाली बसल्यानंतर गोपींनी नारदांना विचारलं, नारदा कशा करता आलात? काय येण्याचं कारण? तुम्ही महावैष्णव आहात, येण्याचं कारण तुमचं वावगं नसेल, कशा करता आलात? नारद म्हटले, हे पोरींनो. आता नारद गोपींना पोरी म्हणतात, पण या कथेच्या नंतर गोपींचा अधिकार कळाला आणि त्या गोपींवर स्वतंत्र ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ. नारद म्हणतात, हे पोरींनो, गोपालकृष्णाचा निरोप आहे. निरोप आहे? गोपालकृष्णाचा निरोप घेऊन आलो, एवढंच म्हटलं. पुढचा निरोप काय आहे सांगितलं नाही. तेवढ्यात एक गवळण खाली बसलेली होती. ती गवळण ताडकन उठली आणि ती म्हणायला लागली, ओ नारदा, कोणाचा निरोप? गोपालकृष्णाचा. त्या काळ्याचा निरोप आम्हाला सांगू नका, त्या मेल्याचा निरोप आम्हाला सांगू नका, त्या किसण्याचा निरोप आम्हाला ऐकायचा नाही, त्याचं नाव सुद्धा आमच्या पुढे. अगं झालंय काय? जगाच्या मालकाला काळ्या म्हणतेस, मेल्या म्हणतेस, तुला काही कळतं का नाही? ओ नारदा, त्याचं नाव आमच्या पुढे. अगं झालं काय, पण कारण काय? ऐका नारदा, मग ज्या वेळेस त्याला घ्यायला अक्रू काका गोकुळात आले होते आणि अक्रू काका त्याला घेऊन जात होते, तो आम्हाला सोडून जाणार आहे असं कळालं. अक्रू काका त्याला मथुरेत नेण्यासाठी गोकुळात आले होते आणि अक्रू काका त्याला नेणार आहेत. त्यावेळेस त्या अक्रूराला आमच्या कृष्णाला घेऊन जाणार आहे म्हणून आम्ही शिव्या देत होतो. हे अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले का? घात करू आला सी वदसी सकळा. अक्रूरा नाव तुझे तैसी करणी. हे अक्रूरा, खबरदार, मेल्या चांडाळा, आमच्या कृष्णाला घेऊन जात असतील तर, नाहीच असेल तर अगोदर आमच्या अंगावरून रथ ने आणि नंतरच आमच्या देवाला घेऊन जा. आम्ही त्या रथाच्या घोड्याच्या पुढे टापाजवळ पडलो नारदा, त्याच्यासाठी. भूमी पडल्या व्रजवाडी, कोण त्या सांभाळी, नैनीच्या उदकाने भिजली धरणी. नामदेव महाराज म्हणतात, गवळणींच्या नयनाश्रूंनी सगळं गोकुळ भिजलं होतं नारदा आमच्या अश्रूंनी. पण देव रथात चढले, रथी चढले वनमाडी. आणि अक्रू काकाला म्हणायला लागले, वेगी हाके रथासी. पण अक्रू काका म्हटले, देवा त्या गवळणी रथाच्या पुढे आडव्या आहेत, बसलेल्या पडलेल्या आहेत, त्यांच्या अंगावरून कसा रथ नेऊ मी? पुढे आहेत गवळणी असं त्याला कळालं नारदा. त्यावेळेस तो रथाच्या खाली उतरला नाही. तो टाचा उंच करून आमच्याशी बोलत होता, ए गोपींनो, तुम्हाला काही कळतं का? वा रथाच्या बाजूला, वा रथाच्या बाजूला. अगं कळतं का तुम्हाला काही? या बाजूला मी तुमच्याशी बोलतो. नारदा त्याचे शब्द म्हणून आम्ही रथाच्या बाजूला झालो. आणि जसं आम्ही रथाच्या बाजूला झालो तसं तो आम्हाला जाताना शेवटी एकच वाक्य बोलला, ए गोपींनो, काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला येतो. या एका शब्दावर त्याच्या आम्ही स्तब्ध झालो नारदा. आणि एका जनार्दनी रथ गेला निघुनी. नाथ महाराजांची आहे नाही का? एका जनार्दनी रथ गेला निघुनी आणि तो आम्हाला सोडून निघून गेला. तो मी तुम्हाला भेटायला येतो असं म्हटला होता, पण नारदा आजपर्यंत आला नाही. आम्ही घर सोडूनही धरिले रान, त्याच्यासाठी घर सोडलं आणि रानात आलो. या विलींना, वृक्षांना, पक्ष्यांना विचारतोय दररोज वेड्यासारख्या, आमचा कृष्ण पाहिला का कोणी? माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी. बोधे बाबाजी चालेल, सांगा गे सांगा कुणीतरी, सांगा गे सांगा कुणीतरी, सांगा गे सांगा. दररोज आम्ही वेलींना, वृक्षांना, पक्ष्यांना विचारतोय. माथा शोभे पिंपळ पान, ऐसा जाणे त्याला म्हणते श्री भगवान. योगी ज्ञान विश्रांती कोणीतरी, सांगा गे सांगा
प्राण्यांना वृक्षांना पक्ष्यांना विचारतोय आमचा कृष्ण कोणी पाहिला का? वेड्यासारख्या झालो आम्ही. तो परत आला नाही. आम्ही त्याला काळ्या नाही म्हणू तर काय म्हणू? एक गवळण जरा, प्रेम कशाला म्हणतात, एक गवळण जरा मॉनिटर, एक गवळण जरा शेजारी बसली होती. ती गवळण म्हटली, अगं सखे, बऱ्याच दिवसानंतर याने शब्द पाठवलेत निरोप म्हणून, तेवढे शब्द काय आहेत ऐकू तर दे. याने आपल्यासाठी काही केलं नाही, आपणही याच्यासाठी काहीच करायचं नाही, फक्त तेवढे शब्द काय आहेत ऐकू दे. बरं सांगा नारदा निरोप, सांगा नारदा निरोप. आजपर्यंत सांगितला नव्हता. नारद म्हटले, पोरींनो, देवाचं डोकं दुखतंय आणि त्याने तुमच्या पायाची माती डोक्याला औषध म्हणून लावायला मागितली असं ऐकलं. जी गवळण त्याला मेल्या म्हणत होती, काळ्या म्हणत होती, किसण्या म्हणत होती, तीच गवळण शेजारच्या गवळणीला म्हणते, अगं चंद्रावळे मेले, काय तोंड बघतेस, घे ना तो घट, जा यमुनेत आण पाणी. एक गवळण धावत धावत यमुनेत गेली. तिने पाणी आणलं, हिच्या हाती दिलं, हिने मातीवर ओतलं, पायाने चिखल केला, चिखल हातात घेतला, नारदांच्या हातात दिला. नारदांना सांगितलं, ओ नारदा, निघा, पळा, जा नारदा, थांबू नका आता, निघा नारदा, त्याचं डोकं दुखत असेल, जा नारदा, निघा नारदा. नारद म्हणतात, आताच काळ्या म्हणत होती, आताच मेल्या म्हणत होती, आताच किसण्या म्हणत होती, आता म्हणते निघा, पळा, जा. एक बोलू का पाडेकर, जगाच्या पाठीवर यालाच प्रेम म्हणतात. ज्याच्यावर आपलं खरं प्रेम आहे त्याच्याविषयीचा रोष आपल्या अंतकरणात जास्त वेळ राहत नाही, ही प्रेमाची व्याख्या आहे. त्याचं दुःख आपण ऐकलं की त्याच्या संबंधीचं प्रेम आपल्या अंतकरणात जागृत होतं. त्याचं दुःख ऐकलं की असं वाटतं, काय करू याच्यासाठी, काही नको करू, ही अवस्था हिने गोपींची अवस्था आहे. नारद म्हटले, पोरीनो, अगं तुम्ही गवळ्याच्या सामान्य पोरी, तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लागली तर नरकात जावं लागेल ना. ऐका त्या गोपींचं प्रेम, ज्या प्रेमामध्ये त्याच्या सुखाचा विचार केलेला आहे ते समर्थ नावाचं प्रेम आहे. गोपी म्हणतात, नारदा, आमच्या पायाची माती त्याच्या कपाळाला लागली तर आम्ही नरकात जाऊ म्हणताना, ऐका नारदा, आमच्या पायाच्या मातीने जर त्याला समाधान आनंद मिळत असेल, आमच्या पायाच्या मातीने जर त्याचं डोकं दुखणं थांबत असेल आणि आमच्या पायाच्या मातीने जर तो सुखी होत असेल तर त्याच्या सुखाकरता असा एक नरक काय सांगता नारदा, आम्ही लाखो नरक भोगायला तयार आहे. हे गोपींनी केलेलं प्रेम म्हणजे समर्थ नावाचं प्रेम आहे. असं देवा जे संत तुझ्यावर प्रेम करतात ते प्रेम आम्हाला दे, म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, अनाशा प्रेमाविन नाही समाधान. ज्ञानेश्वर भाऊ, ते पाकिट लय मोठं आहे ना, त्यांना सांगा ना. हे पिंगळ्याचं पाकिट लय मोठं आहे, नाही का? असू द्या, भाऊच आहेत आमचे विशाल महाराज, नाही का? प्रेम ऐका, प्रेम संतांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. मी पहिल्यांदाच बोललो, जर नाही ऐकलं ना, हां नाही ऐकलं तर तेच आहे आपलं. हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं मग सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय म्हणाईल, एका जनार्दनी आमचे काय म्हणाईल. बोली बोले तो देखा पिंगला माधुरी, बोली बोले तो देखा पिंगला माधुरी, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. भिंगागे बाई भिंगागे, भिंगागे बाई, हे ताई, हात वर घ्या सर्वांनी, हा हे भिंगागे बाई भिंगागे, भिंगागे बाई, भिंगागे बाई, भिंगागे बाई,
नको घालू पिंगा गे, नको 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 घालू पिंगा गे. शिवरायांच्या जत्रा खाली कशाची नव्हती भान, हे काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, हे अशीच देखणी होती एका सुभेदाराची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान, हे आनंदाने नांगलो हिंदू मुसलमान, आनंदाने नांगलो हिंदू मुसलमान, आनंदाने नांगलो हिंदू मुसलमान. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारे, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारे. मल्हारीची वारी मल्हारीची वारी, हे पिंगळा माघारी, बोल बोला तो देखा पिंगळा माघारी, बोली बोला तो देखा पिंगळा माघारी, बोली बोला तो देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोली बोला तो देखा पिंगळा माघारी, बोली बोला तो देखा माघारी, बोली बोला तो देखा पिंगळा माघारी, बोली बोला तो देखा. टाळी वाजव टाळी वा. नुसतं टाळीच नका वाजू, ते मधलं इंदुरीकराचं वाक्य, कोणचं नंतरचं विशाल महाराजांचा पिंगळा आणि माझं असं ते नाही का, 3 in 1 हां नाही 3 in 1 नाही का, ते ऐका. ते एक संतोष महाराज म्हणून होते भाऊ, सिद्धपेठात राहायचे आळंदीला. जुनी पिंगळ्याची चाल म्हणायची, जुनी. हे गोडच आहे अगदी. हे आता खूप प्रसिद्ध झालं विशाल महाराज. ते जुना पिंगळा, खरं तर पिंगळा नावाचा ते प्राणी असं काहीतरी पिंगळा गावात यायचा. मग तो सकाळी लोकांना, शांत गाव झोपलेलं असायचं, तो सांगायचा. असं नाचत नव्हता, तो सांगायचा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. ही वारकरी त्याची पहिली, ही वारकरीच. हे जरी नाही काल, तो असा गावात सांगायचा. वरल्या आडीला तुम्ही सावध राहावे, पाटील बुवाला मग लावून सवे, नाही तर पाटलोबा हो पाटलोबा, नाही तर पाटलोबा तुमची मरतील पोरे, पिंगळा महाद्वारी. सकाळी म्हणायचा. हे जरी नाही काल, हा त्याचा भाव होता. मग दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल, पिंगळा माद्वारे. असं ते ध्रुपद जोड. आणि हा भाव होता. आता भाव प्रगट झाला, तुमचे चेहरेच सांगतात. पिंगळा नाच ते खरं ते प्रसिद्ध झाली चाल नाही का, विशाल महाराजांची सुद्धा झालेली सेवा. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर ठेवून माझ्यासोबत आलेला सर्व सवंगडे, महाराष्ट्रातील थोर दिग्गज गायनाचार्य, ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय मते महाराज असतील, भास्कर महाराज, वंदनीय माऊली असतील, आदरणीय आमचे परममित्र, आमचे बालसवंगडी, आमचे अमोलजी महाराज पेलमहाले असतील, सर्वांच्या चरणावर, ज्यांच्याकडे सुंदर फराळाचं झालं, थकवाच गेला फराळाचा. आदरणीय आपल्या गावचे लाडके सरपंच आदरणीय साहेब, गोड त्यांच्याकडे मगाशी फराळाचं सुद्धा झालं. आल्या आल्या अमोल नावाची त्यांना फार आवड आहे. त्यांनी आल्या आल्याच अमोल नाव काढलं. आडनाव थोडं वेगळं होतं. आमचे अमोलदादा, त्यांचंही नाव त्यांनी काढलं. अमोल नावांची त्यांना फार आवड आहे, त्या आल्या आल्याच कळालं. तसंही गोड आवड असताना आज अमोल नावातच कीर्तनकार येणार आहे आपल्या जवळचा म्हणून
हां मित्र आहेत आणि ते आपल्या त्याच संबंधातले येणार आहेत अकोला, म्हणून त्यांनाही वाटलं गोड आदरात इथे त्यांनी आपलं केलं. सरपंच साहेब आहेत, गावातील सर्व वारकरी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांच्या चरणावर एकदा गोड सगळ्यांचं. भाऊ आज असं करू, आज शेवटचा तुम्हाला थोडा आराम देऊ. आज शेवटची चाल सगळ्या गावकऱ्यांना म्हणायला लावू. हां ते थोडं तुम्हालाही आराम पाहिजे. आता सकाळ संध्याकाळ वाघ तुमचा लय शिकार करतोय, 3-3 टाईम शिकारी आहेत तुम्हाला, तसा 3-3 टाईम शिकारी आहेत नाही का. हां उजवा हात केला की माता म्हणा माझ्या पाठीमागे, म्हणजे डावा हात केला की माता म्हणा, उजवा हात केला की मातोबा म्हणा. काय चुकलं का? हां पहिल्यांदा माता किती गोड म्हणतात हे सांगण्यासाठी मला तुम्हाला सांगायचं. पहिल्यांदा माता म्हणतील, शेवटचं चरण एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील. एवढंच म्हणा, टाळी वाजू नका काही नाही, फक्त मागे म्हणा आई. हा मागे म्हणा, फक्त मनापासून म्हणा, इको बंदच राहू द्या. आता एका जनार्दनी प्रेम अति गोड